नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. होळीची एक कथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाने चहूकडे दहशत निर्माण केली होती. त्याला एक मुलगा होता. त्याचे नाव प्रल्हाद असते. प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णूची भक्ती करतो. तो सतत नारायण नारायणचा जप करत असतो. हिरण्यकश्यपूला ते बिलकुल आवडत नाही. तो मुलाला आधी समजाविण्याचा प्रयत्न करतो की तू विष्णूची भक्ती करू नकोस. माझी भक्ती कर, कारण ती निलोकात मीच सर्वश्रेष्ठ आहे. पण प्रल्हाद काही त्याचे ऐकत नाही. मग तो त्याला मारहाण करतो. तरीही प्रल्हाद ऐकत नाही. प्रल्हाद फक्त 5 वर्षांचाच असतो. तो त्याच्या वडिलांनी कितीही रागवले धमकावले तरी विष्णूची भक्ती करणे सोडत नाही. मग हिरण्यकश्यपू त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. कधी प्रल्हादला विष देतो, त्यातून तो वाचतो. अजून वेगवेगळ्या प्रकारे मारण्याचा तो प्रयत्न करतो. पण सर्व प्रयत्न असफल होतात. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका असते. तिला अग्नीने न जळण्याचे वरदान दिलेले असते. होलिका हिरण्यकश्यपूला सांगते की प्रल्हादला माझ्या मांडीवर बसव आणि आग लाव. मला वरदान असल्यामुळे मी तर अग्नीतून सुरक्षित निघेन, पण प्रल्हादची राख होईल. ठरल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन बसते. प्रल्हाद डोळे मिटून विष्णूचा जप करत असतो. आग लावल्यावर प्रल्हादच्या भक्तीमुळे होलिकाची जळून राख होते. पण प्रल्हाद सुरक्षित बाहेर निघतो. तेव्हापासून होळीची प्रथा पडली, अशी यामागची कथा आहे. म्हणूनच होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश करणे. तर आधी गावाकडे होळीच्या 15 दिवस आधी शेणाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चाकोल्या बनवत, त्याला सुकवत, त्याची माळ करत आणि त्याची होळी पेटवत. होळीच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येत. प्रत्येकाच्या घरी स्वतंत्र होळी पेटत नाही, तर एक सोसायटी किंवा एका एरियामध्ये एकच होळी पेटते. त्यात कापूर तूप जाळतात. त्यामुळे वातावरण शुद्ध होते. तसेच त्यात नारळ टाकतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. ते भाजलेले नारळ खूप स्वादिष्ट असतात. अशा प्रकारे वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.